अथ साई सच्चरित अध्याय 30. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ओम नमो जी साई सदया भक्तवत्सला करुणालया दर्शने वारिसी भक्तभवभया नेसी विलया आपदा आरंभी वसती निर्गुणी तो भक्तभावाची आगुणी ओवनी आणिलासी सगुणी संत चूडामणी साईनाथा निज भक्तोद्धारण कार्य संतावदता परिहार्य तू तर संत वृंदाचा आचार्य तुझासी अनिवार्य ते आहे. जी धरले तव चरणद्वय पावले सकळ किल्मिष लय जाहला पूर्वसंस्कारोदय मार्ग निर्भय निष्कंटक आठवणी आपुले चरण येती महातीर्थाचे ब्राह्मण करीती गाय त्रिपुर चरण होती पुराण वाचिती संस्कारहीन अल्पशक्ती काय आम्ही जाणू भक्ती टाकिले जरी आम्हा समस्ती साई न देती अंतर जयावरी ते कृपा करीती अचिंत्य महाशक्ती पावती आत्मानात्म विवेक संपत्ती सवेची प्राप्ती ज्ञानाची साई मुखवचन लालसे भक्तजन होऊनी पिसे शब्द शब्दाचे जोडुनी छसे पाहत भरवसे प्रतीत निजभक्ताचा मनोरथ जाणे संपूर्ण साईनाथ पुरविताही तोच समर्थ तेणे कृतार्थ तद्भक्त धाव पावगा साईनाथा ठेवितो तुझी आचरणी माथा विसरोनिया अपराधा समजता निवारी चिंता दासाची ऐसा संकटी गांजिता भक्त स्मरे जो साईनाथा तयाची उद्विग्न चित्ता शांतीदाता तो एक साई दयास ऐसे साई दया सागर कृपा करीते झाले मजवर तेनेच वाचका झाला हा सादर ग्रंथ मंगलकारक नातरी माझा काय अधिकार कोण हे कार्य घेता शिरावर ज्याचा तोच निरविता असल्यावर कायसा भार मजवरता असता मध्वाचा प्रकाशक साई समर्थ ज्ञानदीपक अज्ञान तम विध्वंसक किमर्थ संशक असावे त्या दयागण प्रभूचा भरवसा तेणे न वाटला श्रम अणुमात्रसा पुरला माझे मनीचा दिवसा कृपा प्रसाद हा त्याचा ही ग्रंथरूपी संत सेवा माझ्या पूर्व पुण्याईचा ठेवा गोड करून घेतली देवा धन्य दैवाचा तेणे मी गताध्यायी झाले श्रवण नाना परिसे दृष्टांत देऊन कैसे भक्ता सबोध प्रदान साई दयागन करीत ते आता प्रकृताध्यायी ही एक सप्तशृंगी देवीचे उपासक तयाचे हे गोड कथानक आनंददायक परिसेजे देवी देवी निज भक्ता प्रती कैसे निरवती संता हाती ही तरी एक चमत्कृती सादर चित्ती अलौकिका महाराजाचा कथा बहुत एकाहुनी एक अद्भुत ही कथा श्रवणोचित सावचित्त परिसावी कथा नमे हे अमृतपान येणे पावाल समाधान कळो न येईल साईचे महिमान व्यापकपणही तैसेच चिकित्सका आणि तर्कवादी ही न लागावे त्या नादी येथे नाही वादावादी प्रेम निरवधी पाहिजे ज्ञानी असून वा भाविक श्रद्धाशील विश्वासुक किंवा संता घरीचा पायिक इतरा या मायिक कहाण्या हा साई लीला कल्पतरू निर्विकल्प फलपुष्पधरू असेल भक्त भाग्याचा सदरू तोची उतरू येतळी ऐका हो कथा परमपावनी परमार्थिया मोक्षदानी सकळ साधना पोटी मुकरणी व्रतकल्याणी सकळिका सहजे जड जीवोद्धारण ते हे साई कथामृतपान प्रापंचिकाचे समाधान मोक्ष साधन मोक्षवा करिता एक कल्पना येथ पावे आणि कल्पनातीत म्हणून हे माड होऊन विनीत श्रोतया पालवित श्रवणार्थ ऐसी एक कथा कथिता वाढेल लीलारस स्वादता होईल समाधान भवदवार्ता साई समर्थता तीहीच जिल्हा नाशिक ग्रामवणी काकाजी वैद्य नामक कोणी असती येथे वास्तव्य करुणी उपाध्ये ते स्थानी देवीचे नाम सप्तशृंगी उपाध्य अस्थिर अंतरंगी अनेक दुर्धर आपत्ती प्रसंगी संसार संगी गांजले येता कालचक्राचा फेर
मन हे भोवे जैसा भोवरा, देहही धावे सैरवैरा, शांती क्षणभरा लाधीन. तेणे काकाजी अति दुःखित, जाऊन या देवळात, देवी पाशी करुणा भाकीत, चिंता विरहित व्हावया. मनोभावे केला धावा, देवी ही तुष्टली पाहुनी भावा, तेच रात्री दृष्टांत व्हावा, श्रोती परिसावा नवलावा. देवी सप्तशृंगी आई, काकाजीच्या स्वप्नी येई, म्हणे तू बाबा पाशी जाई, मन होईलच तू स्थिर. हे बाबा कोटील कवण, करील देवी स्पष्टीकरण, म्हणून काकाजे उत्कंठित मन, नयनोन मिलन पावले. जिज्ञासा ती तैसीच राहिली, स्वप्नवृत्ती तत्काळ मावळली. काकाजीने बुद्धी चालविली, बाबा जे वदली ते कोण, असतील बाबा त्र्यंबकेश्वर. काकाजी मनी हाच निर्धार, निघाले घेतले दर्शन सत्वर, राही ना स्थिरता मनाची. काकाजीने 10 दिवस त्र्यंबकेश्वरी केला वास, अखेरपर्यंत राहिला उदास, मनोल्लास लादेना. जाईना मनाची दुश्चित्तता, शमेना तयाची चंचलता, दिवसे दिवस वाढे उद्विग्नता. निघाला मागुता काकाजी, नित्य प्रात स्नान करी, रुद्रावर्तन लिंगावरी, संततधार अभिषेक धरी. परिअंतरी अस्थिर, पुनश्च जाऊनी देवी द्वारी, वदे का धाडिले त्र्यंबकेश्वरी, आता तरी मज स्थिर करी. या जेर झारी नको गोय, येणे परी अति काकुळती, धावा करी तो देवी प्रती, देवी त्या दर्शन दे राती. वदे दृष्टांती तयाते, म्हणे मी जे बाबा वदत, ते शिरडीचे साई समर्थ. त्र्यंबकेश्वरी गमन किमर्थ, केले का निरर्थक कळेना. कोठे शिरडी कैसे जावे, बाबा हे ना आपण आठावे. आता हे जाणे कैसे घडावे, नकळे व्हावे कैसे की. परी जो संत चरणी रत, मनी धरी दर्शन हेत. संताची काय परी अनंत, सदिच्छा पुरवीत तयाची. जो जो संत तो अनंत, नसे लवलेश उभयांत. किंबहुना उभय मानणे हेची द्वैत, संता अद्वैत अनंती. चालून जाईन तंत दर्शना, स्वेच्छा पुरविन मनीची कामना. ही तो केवळ अभिमान वल्गना, अघटित घटना संताची. विना आलिया संताचा मन, कोण जाईल तयाचे दर्शन. आश्चर्य तयाचा सत्तेविन, पान हालेना वृक्षाचे. जैसी जयाची दर्शनोत्कंठा, जैसा भाव जैसी निष्ठा. सानंदानुभव पराकष्टा, भक्त श्रेष्ठा लादते. कैसे जावे साई दर्शना, इकडे काकाजी सही विवंचना. तिकडे तयास शोधित ठिकाणा, पाथला पाहुणा शिर्डीचा. पाहुणा तरी काय सामान्य, अवघ्या परीस जो बाबा समान्य. जयाचा प्रेमास तुळेना अन्य, अधिकारही धन्य जयाचा. माधवराव नामाभिधान, देशपांडेपणाचे वतन. बाबा पाशी अति लाडी वाळवण, चाले नान गवणाचे. सदा सर्वदा प्रेमाचे भांडण, अरे तुरेचे ऐकेरी भाषण. पोटचा पोरा सम प्रेम विलक्षण, पातला तक्षण वणीस. बाळास जव जाहले दुखणे, आईने देवीस घातले गाराणे. तुझ्या ओटीत घातले हे ताने, तारणे मारणे तुझकडे. बाळ माझे बरे होता, चरणावरी घालीन तत्वता. येणे परी देवीस नवसिता, लादली आरामता बाळास. वैद्य काय देऊ काय, कार्य उरकता विसर होय. विकल्पलीच नवसाची साय, पावे जव भय न फेडिता. कित्येक वर्षे महिने दिवस, लोटले विसरले केलेला नवस. अंतिमातेने अंत समयास, माधवरावास विनविले. बहुता वर्षाचा हा नवस, फेडता फेडात आले हे दिवस. बरविन दीर्घसूत्रता बहुवस, जाई गा दर्शनास देवीचा. तैसेच मातेच्या दोन्ही स्तनास, खाडके पडून त्रासली असोस. होऊन या बहुदुस्स क्लेश, आणि काही देवीस नवसिले. येते माते लोटांगणी, तारसील जरी या यातनातुनी. रौप्य स्तनद्वय तुझवरुनी, ओवाळुनी वाहीन. तोही नवस राहिला होता, फेडू फेडू म्हणता म्हणता. तोही आठवला मातेच्या चित्ता, देहावसानता समयास. देऊनी बब्यास याचीही आठवण, फेडीन म्हणून घेऊन वचन. माता होऊन या निर्वासन, गेली समरसोन हरिचरणी. पुढे मग जाऊ जाऊ म्हणता, दिवस महिने वर्षे लोटता. माधवरावास झाली विस्मरणता, नवस फेडिता
राहिले. येणे परिवर्षे 30 होता काय घडले शिर्डीस. ज्योतिषी एक करीती प्रवास त्याच स्थानास पातला. ज्योतिविद्येचे ज्ञान गहन जाणे भूत भविष्य वर्तमान. अनेक जिज्ञासू तृप्त करून व्हावा मिळून राहिला. श्रीमंत केशवरावाची बुट्टी आदी करुणी बहुतांची गोष्टी. वर्तवणी सकळाची संतुष्टी उठाउठी संपादिली. माधवरावाचा कनिष्ठ भ्राता बापाजी आपुले भविष्य पुसता. ज्योतिषी तो झाला वर्तविता. देवीची अप्रसन्नता तयावर म्हणे मातेने केलेले नवस. तिच्या देहांताची या समयास तिने तुझ्या ज्येष्ठ बंधूस फेडावयास आज्ञापिले. तेन फेडिता आजवरी नडा देते देवी भारी. माधवराव येता घरी बापाजी सारी कथिकथा. माधवरावास पटली खूण सुवर्णकार आमंत्रुन. करविले 2 रौप्यस्तन गेले की घेऊन मशिदी. घालून बाबास लोटांगण पुढे ठेवून 2 स्तन. वदते झाले बाबा लागून म्हणती घ्या फेडून ते नवस. तूच आमुची सप्तशृंगी तूच देवी आम्हा लागी. ही घे वाचा दत्त देणगी घेऊन उगी राहावे. बाबा वदती प्रत्युत्तरी जाऊन सप्तशृंगीचा मंदिरी. वाहे तिची 30 चरणावरी स्तने ही साजरी निज हस्ते. पडता ऐसा बाबाचा आग्रह माधवरावाचा मनाचाही ग्रह. तैसेच होऊन सोडिले ग्रह झाला निग्रह दर्शनाचा. घेतले बाबाचे दर्शन प्रार्थिले शुभ आशीर्वचन. करोनी उदी प्रसाद ग्रहण अनुज्ञा घेऊन निघाले. आले पहाटे सप्तशृंगीस लागले कुलोपाध्याय शोधावयास. सदैव काकाजीचेच ग्रहास अनायास प्राप्त ते. काकाजीचा उत्कंठा पोटी शीघ्र व्हावी बाबाची भेटी. तोच ही माधवरावाची गाठी हे काय गोटी सामान्य. आपण कोण कोटील पुसता शिर्डीहूनही उनची आले समजता. काय त्या आनंदा पारावरता पडली उभयता मिठीच. ऐसे ते दोघे प्रसन्न चित्त साई लीला गात गात पूर्ण होता नवसकृत्य. उपाध्ये निगत शिर्डी ते. माधवरावा सारखी सोबत ती लादली ऐसी अकल्पित. उपाध्ये बुवा आनंद भरित मार्ग लक्षित शिर्डीचा. नवस फिटता शीघ्र गती दोघे पातले शिर्डी प्रती. येताच साई दर्शना निगती परमप्रीती सोत्कंठ. आधी जैसी मनाची आवडी तैशाच पावली निघाले तातडी. पातले काकाजी गोदे थडी जेथून शिर्डी सन्निध. पुजारी वंदी बाबाचे चरण करीत सजल नयनी स्नपन. होऊनी दर्शन सुख संपन्न चित्त प्रसन्न झाले. देवीचा दृष्टांत होता यथार्थ. दृष्टी देखता ते बाबा समर्थ. काकाजी सुखवले यथार्थ पुरला मनोरथ सयतयाचा. असो काकाजी सुख संपन्न दर्शन सेवन चित्त प्रसन्न. जाहले खरेच निश्चित मन कृपाघन वर्षावे. हरपले मनाचे चंचलपण स्वये जहाले विस्मयपन्न. आपण सची पुसती आपण काय विलक्षण ही करणी. काही नाही काही वदले वचन. नाही प्रश्न समाधान नाही दिदले आशीर्वचन. केवळ दर्शन सुखदायी माझी चंचल चित्तवृत्ती. केवळ दर्शने पावली निवृत्ती. लादली अलौकिक सुख संवित्ती. दर्शन महती या नाम. साई पायी जडली दृष्टी तेणे वाचेस पडली मिठी. करणी परिसता बाबाच्या गोष्टी आनंद पोटी न समाये. उपाध्ये बुवा निज भावेसी शरण गेले समर्थासी. पावते झाले निज सुखासी सरले वृत्तीसी पूर्वील. ऐसे काकाजी 12 दिवस राहते झाले ते शिर्डीस. होऊनी सुस्थिर मानस सप्तशृंगीस परतले. स्वप्नासही लागे काळ उषक काळ वा प्रातः काळ. तेव्हा जी पडती तीच सफळ स्वप्ने निर्फळ तदितर. ऐसी सार्वत्रिक प्रसिद्धी परी या शिर्डीच्या स्वप्नाची सिद्धी. पडोत ती कुठे आणि कधी भक्ता अबाधित अनुभव. ये अर्थीची अल्पवार्ता सादर करीतो श्रोतया करिता. कौतुक वाटेल परमचित्ता श्रवणोल्लासता वाढेल. 2 प्रहरी एके दिवशी बाबा वदती दीक्षितापाशी. टांगा घेऊन जा राहत्यासी कुशाल भाऊसी घेऊन ये. जाहले की दिवस बहुत भेटावयाची मनी अर्थ. म्हणावे बाबांनी तुम्हा प्रत.
भेटी प्रित्यर्थ बोलाविले. करुणी आज्ञाभिवंदन. दीक्षित गेले टांगा घेऊन. कुशाल भाऊ भेटले तक्षण. निवेदिले प्रयोजन आगमनाचे. ऐकून या बाबाचा निरोप. खुशाल भाऊसा आश्चर्यामूप. म्हणती हाच उठलो घेऊन झोप. झोपेत आज्ञापित हेची मज. आताच मी दुपारी जेवूनी. करीत असता आरामशयनी. डोळ्यास डोळा लागता क्षणी. बाबा ही स्वप्नी हेच वदत. म्हणाले आताच शिर्डीस चल. माझी इच्छा झाली प्रबळ. करू काय घोडे न जवळ. मुला सकाळा आया धाडिले. मुलगा वेशीच्या बाहेर पडला. तोच हा आपुला टांगा आला. दीक्षित विनोदे म्हणती तयाला. तदर्थ समजला आज्ञापिले. आता स्वय येत असला तर टांगा बाहेर आहे तयार. मग ते शिर्डीचा आनंद निर्भर. दीक्षिताबरोबर पाहतले. तात्पर्य कुशाल भाऊ भेटले. बाबाचेही मनोरथ पुरले. कुशाल भाऊही बहु वरले. पाहून आलेले बाबाच्या. एकदा एक पंजाबी ब्राह्मण. रामलाल नामाभिधान. मुंबईमध्ये वसता जाण. बाबांनी स्वप्न दिले तया. देडवायुरवी वरुणादी देवता. याच्या अनुग्रहाची या सत्ता. बाह्यात करण विषयग्राहकता. जागरितता त्या नाम विरमे. जव सकल इंद्रियगण. होई जागृत संस्कार प्रबोधन. ग्राह्यग्राहक रूपे स्फुरण. असे हे लक्षण स्वप्नाचे. त्याचे स्वप्न तो विलक्षण. ठावेन बाबाचे रूप लक्षण. पूर्वी कधी नाही दर्शन. माझ्याकडे येऊन जा म्हणत. आकृतीवरून दिसले महत्त. परी न ठावे ते कोठे वसत. रामलाल होऊन जागृत. विचाराकुलित झाला. जावे ऐसे वाटले मना. पत्ता नाही ठाव ठिकाणा. परी जो तयासी बोलवी दर्शना. तयाची रचना तो जाणे. मग येथेच दिवशी दुपारी. सहज रस्त्याने मारिता फेरी. छबी एक दुकानावरी. पाहुणी अंतरी चमकला. स्वप्नी जे रूप दिसले तयाला. तेच ते गमले रामलालाला. विचारपूस कराया लागला. दुकानदाराला तत्काळ. लक्ष लावून छबी पाहे. कोण कोटील आहेत हो हे. कळता हा साई शिर्डीत आहे. स्वस्त राहे रामलाल. पुढील पत्ता पुढे लागला. रामलाल शिर्डीस गेला. बाबाची या निर्वाण काला. पर्यंत राहिला त्यापाशी. आपुल्या भक्ताचे पुरवावे हेत. आणावे तयास दर्शनार्थ. पुरवावे स्वार्थ वा परमार्थ. हेची मनोरथ बाबाचे. नातरी ते अवाप्त काम. स्वये सर्वदा निष्काम. निस्वार्थ निरंकार निर्मम. भक्त कामैक अवतार. क्रोध ज्याचा घेई नावारा. वेशास जेते न लाभे थारा. डोळा न देखे जो उदर भरा. साधू खरा तो समजावा. सर्वा ठाई प्रेम निस्वार्थ. हाच ज्याचा परमपुरुषार्थ. वेसी न धर्म विषया व्यतिरिक्त. वाचा ही अर्थ पळभरी. सारांश माझा धरुनी हात. लिहू न घेता हे निज चरित. भक्ती भावे निज स्मरणात रत. हेची की इंगित येतील. म्हणून हे माड अति विनीत. नित्य श्रोतया हेची विनमित. होऊन श्रद्धा भक्ती समन्वित. साई सच्चरित परिसावे. तेणे मनास होईल शांती. उपजेल व्यसना मग्ना उपरती. जडेल साई चरणी भक्ती. भवनिर्मुक्तीदायक. असो पुढील अध्यायी आता. संन्यासी विजया नंदाची कथा. जयास मानस सारासी जाता. लादली निर्मुक्तता निजपदी. भक्त मानकर बाळराम. तयाही तैसाच दिदला विश्राम. तोच नूलकर मेघाचा काम. पुरवी प्रकाम साईनाथा. व्याघ्रासारखा क्रूर प्राणी. तयाही दिदला ठाव चरणी. ऐसी अगाध साईची करणी. श्रवणा पर्वणी महोत्सव. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते. भक्त हे माडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते. नवसाधिक कथाकथनम नाम 300तमोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.